सगळ्यात महत्वाचा आज प्रश्न असा आहे की कांदा उत्पादक शेतकरी राज्यातले एकदम हवालदिल झाले. अक्षरशः 5 रुपये किलो दर मिळतोय कांदा उत्पादकांना. याला पर्याय मी पहिल्यापासून सांगतो, एकजूटच पर्याय आहे याला. तुम्ही असं कितीही पोटतिडकीनं सांगितलं, तुम्ही कितीही मायेनं या सरकारला सांगितलं तरी ते कधी आपल्या डोळ्याचे अश्रू नाही पुसणार. तुम्हाला आंदोलनाच्या पवित्र्यात यावं लागेल, पण कट्टरतेने यावं लागणार. तुम्हाला कुठल्या सरकारची किंवा कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याची माया दया करून चालणार नाही, तरच न्यायपत्रात मिळू शकतो. आणि दुसरा प्रश्न असा, अन्नाचं भारतीय विकास महामंडळ जे त्याला आता लाभार्थ्याला व्याजाचा परतावा मिळत नाही. त्यामुळे अनेक युवा उद्योजक मराठा समाजामध्ये तक्रारी करतात, वाटतात तक्रारी. आपण 16 तारखेला म्हणजे आता 16 मेला आपण पुढच्या आंदोलनाच्या तारखेची घोषणा करतोय. आंतरवालीत सगळ्या पत्रकार बांधवांना बोलून पत्रकार परिषद घेऊन खूप मोठं आंदोलन या राज्यात पुन्हा आपण उभा करतोय. त्याची तारीख मी आता 16 मेला सांगणार. त्याचं कारण असंही म्हणलं जातं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आहे, त्यांचा आणि अध्यक्षांचा वादविवाद आहे, तोच कुठेतरी याला कारणीभूत ठरतो असं बोललं जातं. मला आतलं माहिती नाही, परंतु सर्वस्वी जबाबदार सरकार असतं. कोण अध्यक्ष कोण एमडी यापेक्षा आहे, यांना अधिकार हे सरकार देत आणि सरकारलाच कामं होऊ द्यायचं नाहीये. फक्त सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि एमडी पण बदनाम करायचा, अशी एक एकूण भूमिका सरकारची. हे डावपेच आपण ओळखले पाहिजे. अध्यक्षांनी महामंडळाच्या आणि चेअरमनने सुद्धा बदनाम करायचे, पण वाटोळ कोणच होतंय, भरडतोय कोणतं? मराठा समाज. हे लक्षात ठेवा. मराठ्यांचे पोरं त्यांचे सिव्हिल खराब व्हायला लागले, हे कर्जबाजारी व्हायला लागले. याला मूळ कारण सरकार आहे. म्हणून सारथीपासून तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापर्यंत आणि तिथपासून ते हैदराबादचा JR निघालाय, ते कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यापर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली, ठीक. पण कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाहीत. त्याबद्दल आता जून मध्ये ऍडमिशन आहे पोरांचे मराठ्यांचे, मग त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, व्हॅलिट्या द्यायच्या, हे सरकार जाणून बुजून देत नाही. सातारा संस्थांचं गॅजेटियर का निघत नाही? केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही. कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये. म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात. त्याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? त्याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहेत.